रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषद ही प्रामुख्याने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी नगर परिषद आहे। महाराष्ट्र शासन महाड नगर परिषदेच्या विकास कामासाठी करोडो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च करीत असतो। ज्या ऐतिहासिक महाड शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह करून चौदार तळे येथील पाणी सर्वांसाठी खुले करून दिले, त्याच महाड शहरातील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे। महाड शहरातील पानसरे मोहल्ला येथील नगर परिषदेने सोडलेल्या नळाच्या पाण्याला दूषित पाणी येत असून त्या पाण्याला दुर्गंधी देखील येत आहे। महाड नगर परिषदेचा बोंघळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून मागील काही दिवसांपासून अनेक तक्रारी करून देखील सुद्धा नगरपालिका प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महाड नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर चांगल्या पाण्याची व्यवस्था करावी आणि त्या दूषित पाणी सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष भाजपा अशरफ काझी यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क करून सदरची घटना समोर आणली आहे। याच प्रभागामधून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून दिला असून या नगरसेवकाचे देखील आमच्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आले आहेत। सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड संस्थेने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली, तसेच 2 दिवसांमध्ये येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न महाड नगर परिषदेने मार्गी नाही लावला तर ज्या पद्धतीने पोलादपूर नगर पंचायतीला NGT कोर्टाकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, त्याच पद्धतीने महाड नगर परिषदेला देखील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड संस्थेकडून देण्यात आला आहे। सर, मी लवेश राळवी, सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड सचिव। आता जी यांनी तक्रार केलेली आहे पाणी दूषित येते, ते जर महाड नगर परिषदेने 2 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांना पाण्याची तजवीज नाही करून दिली तर पोलादपूर नगरपंचायतीवरती जशी कारवाई केली आम्ही NGT कोर्टाकडून, नगरपंचायत पोलादपूर, त्यानंतर प्रदूषण मंडळ महाड आणि तहसीलदार पोलादपूर, तहसील कार्यालय पोलादपूर यांच्या तिघांना पण नोटीस गेलेली आहे। आता जर ह्यांची जर मागणी पूर्ण नाही झाली तर 2 दिवसामध्ये आम्ही महाड नगर परिषदेवरती तशीच कारवाई करू। तर मी तुम्हाला माझा इंट्रोड्यूस करतो। मी रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे BJPचं, ठीक आहे। ह्या मोहल्ल्यातून आम्ही BJPला वोटिंग केलेले आहे आणि आमचा नगरसेवक आम्ही निवडून दिलेला आहे। आता इथं अवस्था अशी आहे, गेली 2 वर्ष ह्यांना पाण्याचा दूषित भेटतो आणि अद्याप मला काही माहिती नाही यातलं। आज जेव्हा माझ्याकडे तक्रार आली तेव्हा मी CO साहेबांना पण कळवलेलं आहे आणि भोईर साहेबांना पण कळवलेलं आहे। आता हे पाणी एवढं घाण येतो आहे की माणूस पियाचा सोडा, ते धुवायच्या पण लायकीचं पाणी नाही। ह्याच्यावरती उद्याच्या उद्या जर का काम चालू नाही केले किंवा काही ॲक्शन घेतले नाही तर आम्ही पुढची कारवाई इतर कारवाई करू आणि महानगर परिषदवरती आम्ही पुढची काय कारवाई करायची काढणार 100%। असं पूर्ण गटर येतो, पाणी विनी काय ना। सकाळी किती वाजता येते पाणी? टाइम काय फिक्स नाही, कधी 10ला येतो, कधी 11ला येतो, कधी 9। टाइम फिक्स नाही। पाणी येतो पहिले बारीक पाणी येतो आणि लवकर कधी कधी 1 तास असतो आणि सेटिंगला पाणी पूर्ण गटर येतो। मग गटर येतो ना, मग आधी पाणी अर्धा तास 1 तास असं वाहून देतो। CO साहेबांना तुम्ही भेटायला गेलात का? सगळे CO साहेबांना भेटायला सगळे गेले? अधिकार आहे तो आपला मूलभूत अधिकार आहे। आपल्या महाडमध्ये पाण्याचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, आपण आपल्या काय अधिकार सोडायचा? पट्टी नाही ना भरल्याच्या नंतर कसं तुम्ही बोलता? दोन टाकून कनेक्शन बांधणार कसं येतं? आणि ह्याची आम्ही कंप्लेंट पण केली, पाणी सॅम्पल बाटलीमध्ये भरून नगरपालिका दिले, ते आपले येतात, समजूत थोडा खड्डा करतात आणि डबल खड्डा पॅक करून समजूत करून जातात, पण त्याच्यावर काय क्लिअर ॲक्शन काय घेत नाही। यांनी नगरपालिकाने ह्याला कडक कानुनी लावून ॲक्शन घ्यावं आणि काय जबाबदार कोण, आजारी झाला त्याला जबाबदार कोण? नलपट्टी ठगली तर येतात, नल बंद होईल काय होईल ते त्यावर ॲक्शन घेतात आणि हे कंप्लेंट झाले त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही। आम्ही तर पट्टी भरू शकत नाही, 2 वर्षाची आम्ही देणारच नाही। खुजली होत आहे, आंघोळ करताना पाण्याने खुजली होत आहे। आम्ही सगळ्यांकडे गेल्यावर सगळ्यांना तक्रार केल्यावर कुणी ॲक्शन घेतलं नाही। आज आम्ही अशरफ शेख हुसेन काझी यांच्याकडे गेल्यावर आणि तक्रार केल्यावर त्यांनी तत्काळ हे ॲक्शन घेतले आणि तुम्हाला कॉल करून लगेच ते व्हिडिओ झालं, ही न्यूज द्यायची पण येऊन गेले, फोटो पण नेले। 2 वर्ष झाली नगरपालिका असं पाणी येते। आम्ही 2-3 वेळा मी गेलो होता
तर काय बोलले नाही ते आपलं दरगुजर करतात, येतात बघतात जातात, काही नाही. आता या टाक्या पण ठेवलेल्या होत्या, त्यातमध्ये 1-2 वेळेला पाणी वतले, 3-4 वेळा पाणी बिणी वतायचं बंद केले. आणि हा 12 वाजून 10-20 मिनिटाला पाणी येतं आणि लगेच जातं. आणि हा पाणी वाहून घालवल्यावर आम्हाला भेटत पण नाही काय पाणी. आणि पियाचा 1 घंटा 2 घंटा वाहून जातं पाणी. एकदा ह्यांच्यावरती सक्त कारवाई करावी. मी हाफिजला पण जाऊन आला, तेव्हा मीटिंग चालू होती त्यांची. ते बोलले की तुम्हाला 2-3 दिवसात माणसं पाठवतो, खड्डा खोदून चकोप कुठं आहे तो काढून घेतो. माणसं बघून गेली, तिथनं काय महिना झाला काही लक्षच नाही त्यांचं. 10 वेळेला जातात, आम्ही बायका पण जातात, आमचं मिस्टर पण जातात, काही लक्षच नाही टाकत ते. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.